जमते का जावायला? जावाय म्हणते आज मला लय मूड आहे की जसं दारात काम करायचा. असं काम करावं लागतंय. बघा कसं खट टाकलं तुम्हाला दाखवते मी. आणि माझी पण लाईन चालवली आणि त्यांची पण लाईन चालवली, दोन्ही पण सोबतच. आता पण सगळ्यांचा पुढे होत नाही ना आता. काय का नाही आई, हे खूर पडत सगळ्यांच्या पुढे असायचे की नाही. आला का गेला का काय? आवर पटापटा. टाटा बाय बाय. बघू शकता गाईज, आम्ही आलो तिकडे रानात कपाशीला खत टाकायला. खत टाकायचं काम चालू आहे. तिकडून आले तर आम्हाला खत टाकू लागायला. काय काके जमते का जावायला? जावाय म्हणते आज मला लय मूड आहे की जसं दारात काम करायचा. बघा यांचं इकडे काम चालू आहे. एवढ्या 2 साऱ्या आम्ही आणल्या टाकीत खताच्या, हाय का नाही? काम कर. मोठे बघा कसं खत टाकलं तुम्हाला दाखवते मी. ती कपाशीचं झाड आहे काय? काय मला वाटलं गवतच आहे ते. इकडे बाकीचे सगळं झालंय टाकून, तिकडे अजून खाली राहिलंय टाकायचं. आणि ह्या वरच्या लाईनीतल्या इकडे 2 लाईनी राहिल्यात. केलंय काम मी. केलंय? इथून नर्सरी आणली अख्खी. व्हिडिओज काढायला आले मी. तो का तिकडे ते जण आता आमच्या लाईनीला घेऊन आलेत टाकीत. आणि माझी पण लाईन चालवली आणि त्यांची पण लाईन चालवली, दोन्ही पण सोबतच. अजून तिकडे खालच्या पट्टीत राहिले टाकायचं. हा काय आवाज येत नाही? तू की मी नाही घेऊ लागणार. माझी पण घ्यायची. असं काम करावं लागतंय. कुठपर्यंत आले? बघा आमचं शेतीकडचं. चला आता आम्ही आवरून घेतो इकडचं सगळं, त्याच्यानंतर जातो खालच्या पट्टीत. कपाशीला खत मी ना पहिल्यांदाच घालत होते आणि त्यामुळे ना खूप छान वाटत होतं. आणि त्यामध्येच ना पावसाचं पण वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे आणखीनच इंटरेस्ट येत होता. तर बघू शकता इकडे आमची मस्त अशी कपाशी उगवून आली होती. पण त्याआधी ना नेमकाच पाऊस पण येऊन गेला होता, त्याच्यामुळे पायाला ना चिखल पण चिटकत होता. तर चाललं होतं इकडे आमचं खत टाकायचं. आज रानात आम्ही बरेच जण होतो, म्हणजे सगळेच होतो. आला का गेला का काय? आवर पटापटा. टाटा बाय बाय. तुम्ही खुरपलं नाही त्याला आम्ही काय करावं? काय का नाही? हा? कसं काय खत घाली ती कपाशी तुझा मावळात व्हिडिओ जाईल ना. किती माणसं आहेत आज? 1 2 3 6 माणसं आहेत खत घालायला. बिनकामाची नाही पण खत घालू लागते. बरोबर टाकायचं. मग मी आळ करून देते. लाकूड सापडले आळ करून द्यायला. सांगे बारीक कर त्याला झालं तुझे. नको राहू दे. तुमच्या अंगुठीने ठेवा जाईल पुढून. कडाची सर राहती इथं 1 जण इथं 1 2 3 4 तिथं लेकर. ती सर आपली का बांधवली.
आवर ना पटपट. सगळ्यांच्या पुढे असायचं फुटपायला कांदा काढायला. आता आता पण सगळ्यांच्या पुढे होत नाही ना आता. काय का नाही आई हे खुरपायला तर सगळ्यांच्या पुढे असायचे की नाही. बघितलं का कापूस वेचायला. चपळ आहे. पण आता कटाळा करायला लागली कामाचा. कंटाळा नाही कटाळा आहे आता. का ते सगळ्यांच्या पुढे असायचे की नाही. कापूस यायला एक नंबर आहे. एकदम मी किती किलो कापूस असतो 50 किलो. किती 50 किलो कापूस असला होता एकदा. बरं आहे. आता येच 50 किलो. आमचं खत घालून झालंय कपाशीला आणि चाललोय आता गावात. मला ना नवरीची ऑर्डर आहे नवरीच्या मेहंदीची त्याच्यामुळे चाललोय इकडे कपाशीला खत घालायला आलो होतो आम्ही 2 जण. 4:30 वाजलेत आणि चाललो आता घरी. गाडी काढून ठेवली स्कूटी. पाऊस आल्यावर गाडी पण नाही बाहेर निघत सगळ्या चिखलच होतो. चलो आता मला जायची ऑर्डरला परत घरी गेल्यावर. थोडा वेळ आम्ही कपाशीला खत टाकू लागलो आणि त्यानंतर ना परत निघालो होतो घरी. कारण की मला ना ऑर्डरला जायचं होतं आणि त्या ब्राईडचा मला फोन पण आला होता. तिने काही मला सकाळी सांगितलंच नव्हतं त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट 5 वाजताच निघाले होते. कपाशीला खत टाकायला मला जायचंय. बाय बाय. तर काही जाताच आम्ही रानातून आलोत घरी. त्यानंतर मी माझं आवरून घेतलं. भांडे वगैरे होते दुपारच्या जेवणाची भांडे वगैरे घासून घेतली आणि आता चालले मी ब्रायडल मेहंदीच्या ऑर्डरला. तर मी माझं आवरून घेतलंय आणि इकडे यांचं आवरायचं काम चालू आहे. आल्यापासून आवर चाललं होतं. बघा आता मी चालले आता ऑर्डरला. बघू आता उशीर तर लय झालाय आणि यायला पण उशीरच होईन आता. आता नवरीची मेहंदी काढायला जवळपास 4-5 तास तरी लागतातच आणि आता 6 वाजलेत. 7, 8, 9, 10, 11 वाजता मला घरी यायला. 11 तर 11 वाजता डायरेक्ट घरी. हे बघा आम्ही मिशोवरून मागवलेलं कसं काय दिसतंय इथं लावून दिलंय. चलो चला आता. हा लावलाय. तिला सकाळी फोन करायला काय झालं होतं बरं पण. हा म्हणजे ते सांगितलं होतं ना. बघितलं का सांगितलं होतं तरी मला सांगितलं नाही जायचंय म्हणून ऑर्डरला. तिने मला आधी सांगितलं होतं पण तिचं फिक्स आहे म्हणून माहीतच नव्हतं. चलो गाईज अब हम चले ऑर्डर को. दुपारचं मटण जिरलं नाही काय. तर आता बघू आता कशी मेहंदी होती आजच्या ब्राईडची. इथंच आहे श्रीगोंद्यातच आहे जवळच आहे. हा मोबाईल ठेवायचा आहे का. हा मोबाईल सगळ्यात ठेवायचा. दीपम लावलाय. इथे मी लोकेशनला आले आणि लगेच मी ब्राईडच्या मेहंदीला सुरुवात केली. तर एका हातावरची मेहंदी मी कंप्लीट केली आणि त्यानंतर ना दुसऱ्या हातावरती स्टार्ट केली होती. पहिल्या हातावरती मेहंदी काढताना मला व्हिडिओ शूट घ्यायचा होता पण तेव्हा काही माझ्या लक्षात राहिलंच नाही आणि त्यामुळे मग आठवलं की दुसऱ्या पण हातावरची मेहंदी कंप्लीट होत आली होती. त्यानंतर आठवलं की मला व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून. तर ही डिझाईन ना मला ब्राईडनेच दाखवली होती आणि तिने दाखवली तशीच डिझाईन मी तिला इथे काढून दिली होती. तर तिला पण ही डिझाईन आवडली आणि मस्त अशी इथे मी तिची मेहंदी कंप्लीट केली होती. तर ह्या मेहंदीसाठी ना मला भरपूर सारा उशीर झाला होता. तर स्टार्ट करायलाच मला जवळपास 6 वाजले होते आणि त्यानंतर आता मला घरी जायला तर 10-11 तरी वाजणारच होते. आता तर 2 हातांवरती मेहंदी कंप्लीट झाली आणि अजून तर पायांवरती काढायची होती. तर असा काही होता माझा आजचा दिवस.